भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव धान्य खरेदीवर केंद्रावर विक्री केलेल्या धानांचे पैसे 3 महिन्यापासून थकवलेत। त्यामुळे झोपेत असलेल्या कुंभकर्णी सरकारला जाग करण्यासाठी लाखादूर तहसीलच्या समोर फटाके फोडून निषेध करण्यात आला। तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर यांनी बोलताना सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरून व्यापाऱ्यांचा फायदा करणारी आणि शेतकरी विरोधी सरकार असल्याचं मत व्यक्त केलंय। धनु हटवार यांनी येत्या 2 दिवसात जर पैसे मिळाले नाही तर भंडारा येथील पणन अधिकारी कार्यालयावर उभारी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मंगेश राऊत यांनी 2 दिवसात पैसे मिळाले नाही तर आम्ही पणन अधिकाऱ्यांची शेजारिंग केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। आजचं जे आंदोलन आहे फटाके फोडो आंदोलन हे म्हणजे शरमेची बाब आहे शेतकऱ्यांसाठी। शासनाचा निषेध आहे याच्यामध्ये, कारण की सर्व देशाला माहित आहे की धान कधी पेरला जाते, कधी कापल्या जाते, कधी मळणी केल्या जाते आणि कधी विक्रीला उपलब्ध होतो। तरी पण शासनाचा दरवर्षी हाच गोंधळ असतो। केव्हा सर्क्युलर निघणार एखाद्या धान खरेदीचा, नंतर कधीतरी लिमिट येणार, लिमिट भेटली तर मग त्याचं मोजमाप होणार नाही, मोजमाप झालं तर पैसे येणार नाही। आणि म्हणून ही शेतकऱ्याची पिळवणूक चाललेली आहे। पंतप्रधानांनी जो नारा दिला आहे डबलिंग फार्मर इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून, त्याला पूर्ण तिलांजली आहे। शेतकऱ्याला कचित कसं पकडता येईल आणि व्यापाराचा कसा फायदा होईल या दृष्टीने सगळं चाललेलं आहे। परंतु या निमित्तानं एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे मोजमाप झालेलं असेल धानाचं तर त्याचे 15 दिवसात त्याला पैसे मिळाले पाहिजेत, चुकारे मिळाले पाहिजेत। आणि धानाच्या लिमिटसाठी ज्या संस्थांना परमिशन दिलेली आहे, म्हणजे परवानगी दिलेली आहे, मग ते खाजगी असो सहकार क्षेत्रातले असो, त्यांचं लिमिटच्या सगळ्या शेतकऱ्याकडे म्हणजे शासनाकडे सगळा सातबारा उपलब्ध आहे। असं काहीच नाही की त्याला सातबारा पाहावा लागतो किंवा नाही, सगळं डिजिटल झालेलं आहे। एकीकडे म्हणजे एकीकडे शासन क्लेम करतं की डिजिटल इंडिया म्हणून, आणि एकीकडे सातबारा किंवा शेतकऱ्याची पिळवणूक करतो। ते सगळं थांबलं पाहिजे। हे दरवर्षी तेच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं। हे थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। 5 तारखेपर्यंत डीओने सांगितलं की 2 दिवसात आम्ही पैसे टाकू किंवा लिमिट वाढवून देऊ। 5 तारखेपर्यंत नाही झाला तर परत 7 तारखेला याच्यावरती निर्णय घेऊन काहीतरी पुढची पावलं उचलली जातील, एवढंच या ठिकाणी सांगा। लाखांदूर तालुक्यामार्फत आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आज आम्ही इथे फटाके फोडो आंदोलनाला सुरुवात केली। आणि आताची जी सरकार आहे, पहिले कुंभकर्ण जो होता त्याला भूक लागायची तेव्हाच तो जागा व्हायचा, आणि आताची जे सरकार आहे इलेक्शन आला की फक्त शेतकऱ्यांची त्यांना आठवण येते। आज 3 महिने होऊन गेले, आमच्या धानाचे पैसे आम्हाला मिळाले नाही। आमचे धान आमच्या घरी पडून आहेत, आणि धान पडून असल्यामुळे आम्हाला समोरच्या हंगामासाठी, रब्बीच्या हंगामासाठी आम्हाला अडचण होत आहे। तेव्हा या सरकारने येत्या 2 दिवसामध्ये आमचे पैसे द्यावे आणि आमच्या धानाची लिमिट वाढवून द्यावी, अन्यथा आम्ही भंडारा येथे डीओ ऑफिसमध्ये उभारी मोर्चा आम्ही करणार आहोत। तेव्हा आज इथं आमचं आंदोलन इथं संपलेलं आहे, पण 2 दिवसामध्ये पैसे जमा नाही झाले तर आम्ही पुन्हा भंडाऱ्याला उभारी मोर्चा आंदोलनाला सुरुवात करणार। ही शासनाने याची दखल घ्यावी, हा आमचा सर्व शेतकऱ्यांतर्फे इशारा आहे। शासनाने धानाचे पैसे आणि धानाची लिमिट न वाढवल्यामुळे आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी धानाचे पैसे आणि धानाची लिमिट वाढवण्याकरिता या ठिकाणी फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मार्केटिंग अधिकाऱ्याकडून आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार अशा खोटी आश्वासन आम्हाला मिळत होती। 1 महिना लोटूनही शासनाने पैसे जमा केले नाही। ज्याप्रमाणे 9 महिने 9 दिवसात एखाद्या बाईची डिलिव्हरी होते, पण शासनाची अजूनपर्यंत डिलिव्हरी नाही झाली, त्या शासनाची शेजारिंग करण्याकरिता हा आम्ही फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसात शासनाने आम्हाला हे पैसे टाकले नाही, कारण तारीख पे तारीख एखाद्या बाईची डिलिव्हरी 9 महिन्या 9 दिवसात होते, पण शासनाची डिलिव्हरी काही होत नाही। म्हणून शासनाची शेजारिंग करण्याकरिता आम्ही हा फटाके फोडो आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये जर शासनाने पैसे टाकले नाही तर आम्ही डीओम ऑफिसमध्ये अशाच पद्धतीचा मोठा आंदोलन करून डीओम ऑफिसची आम्ही शेजारिंग केल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा इशारा आहे। उमरखेड पासून अवघ्या 5 किलोमीटर